सर्वपक्षीय आदिवासी नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। काही मागण्या आहेत, त्या मागण्यांवरती मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी हे सर्व आमदार आले होते। भाजपचेही आमदार त्यामध्ये होते, खासदारही होते। आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहे, त्यांची थेट बातचीत करणार आहोत। विरोध आहे या सगळ्या आमदारांचा धनगर आरक्षणामधून, धनगरांना आरक्षण एसटी मधून देण्यासाठी यांचा विरोध आहे। आम्ही कोर्टातही जाऊ अशी भूमिका सध्या घेत आहेत। काय म्हणाल? त्यांनी कुठं जावं तो त्यांचा अधिकार आहे, परंतु आम्ही जे मागतोय ते नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सरकारकडे मागणी करतोय। जे आदिवासी आमदार इथं माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतायत, मीडियासमोर बोलतायत किंवा आंदोलन करतायत, त्या आदिवासी आमदारांना माझा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये 1,05,00,000 आदिवासी जमातीची संख्या हे डिक्लेअर झालेली आहे। 1,05,00,000 आदिवासी जमातीच्या लोकसंख्येच्या नुसार तुमचे 25 आमदार आणि 4 खासदार या महाराष्ट्रातून निवडून जातात। आणि जेव्हा आम्ही ह्याची डिटेल माहिती घेतली, 1,05,00,000 आणि आता 2024 आहे। 2024ला जर आपण लोकसंख्येचा विचार केला, जनगणना जरी झाली नसली तरी 2001 ते 2011ची जनगणनेमध्ये 22.54 वाढ झाली होती। आता 2024 आहे। जर आपण सरासरी 11 ते 24चा विचार केला तर 1,35,00,000पर्यंत हे आदिवासी जमातीची संख्या महाराष्ट्रामध्ये असू शकते अंदाजे। मागं पुढं एका दुसरा लाख होऊ शकतो। 1,35,00,000पैकी तुम्ही किती लोकांना दाखले दिलेले आहेत तर त्याची आम्ही माहिती अधिकारात माहिती घेतलेली आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे। बघा, हे सगळे आकडे आहेत महाराष्ट्रातले। आज नंदुरबारसारखा आदिवासी बहुल जिल्हा आहे, तिथं 91,418 सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत आतापर्यंत। जात पडताळणी समितीनं जात पडताळणी प्रमाणपत्र दिलेली। पालघरसारखा जिल्हा आहे, 10,140 अख्खा जिल्हा आदिवासींचा आहे, बहुल जिल्हा। 70-80% तर 100% आदिवासी तिथं असतील, तर तिथं तुम्ही 10,000 लोकांना फक्त दाखले दिलेत। ठाण्यामध्ये 72,000 दाखले दिलेले आहेत, तिकडं गोंदियाला 2,282, नागपूरला 43,000, गडचिरोलीला 48,000। एकूण दाखले किती दिलेत? 5,97,262। संख्या किती आहे? 1,35,00,000पर्यंत। आणि तुम्ही दाखले किती देत आहे? 5 म्हणजे 6 लाखापर्यंत। म्हणजे किती लोकांवरती अन्याय आहे? 2011च्या हिशोबानं विचार केला तर 1 कोटी लोकांवर अन्याय आहे। आणि आता 2024च्या हिशोबानं, लोकसंख्येच्या हिशोबानं जर विचार केला तर तुम्ही 1,30,00,000 लोकांच्यावरती अन्याय करताय। किती? हे जे इथं बोलतायत ना, हीच लोक आहेत, ह्या लोकांना दाखलासुद्धा देत नाहीत। बरं, या राज्यामध्ये जमाती किती आहेत? एकूण यादीमध्ये 47 जमाती आहेत, त्यापैकी ह्यांचं म्हणणं आहे की 45 जमाती महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्या 45 जमातीमध्ये 185 उपजमाती आहेत। उपजमाती, हे काही उपजमातीची लिस्ट आहे। तर या उपजमातीपैकी 117 उपजमाती असे आहेत की त्यांना मी तुमच्याशी बोलत असेपर्यंत एकही दाखला निर्गमित केलेला नाही। म्हणजे किती मोठा अन्याय सांगा। हा अन्याय कुणी केला? सरकारनं केला? नाही। हा अन्याय कुणी धनगरांनी केला? नाही। हे जे लोक इथं बसलेले आहेत, हे आदिवासी मंत्रालय, आदिवासी डिपार्टमेंटचे सचिव, जात पडताळणी समितीचे प्रमुख, ह्या लोकांनी अन्याय केलेला आहे। आणि म्हणून आमचं सरकारनं म्हणणं असं आहे, ह्यांचं तुम्ही काय ऐकायचं ऐकून घ्या। ज्या लोकांनी आतापर्यंत लाभ घेतलाय, 68 उपजमाती या महाराष्ट्रातल्या आहेत आणि जवळपास 15 ते 17 मुख्य जमाती आहेत, त्यांनी या आरक्षणाचा भारताच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत लाभ घेतलेला आहे। त्यांची ए कॅटेगरी करा आणि जे 117 उपगट आहेत ज्यांना तुम्ही दाखला दिला नाही त्यांची बी करा आणि धनगरांची सी करा। हे जमत नसेल, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की एखाद्या आदिवासी जमातीतल्या व्यक्तीने एखादा लाभ घेतला असेल तर तुम्ही तो दुसऱ्याला द्या, त्याला लाभ देऊ नका। हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत। त्यामुळं राज्य सरकारनं या विषयामध्ये गंभीरतेने दखल घ्यावी। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सचिवांना सूचना देऊन महाराष्ट्रातल्या जात पडताळणी समितीकडून जात पडताळणी स्थापन झाल्यापासून आजच्या दिनांकापर्यंत किती एसटी जमातीच्या लोकांना प्रमाणपत्र दिलेले आहेत याची आकडेवारी घ्यावी। आणि ही आकडेवारी मी दिलेली खरी निघाल्यानंतर आदिवासी मंत्रालय 6 लाख लोकांसाठी कसं काय होऊ शकतं? ज्यांच्याकडे 6 लाख लोकांच्याकडे आदिवासी दाखले आहेत तर तुम्ही त्याचं महामंडळ स्थापन करा ना। एवढा मोठा मराठा समाज आहे, त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे। धनगर समाजासाठी अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ आहे। ओबीसींच्यासाठी महात्मा फुले विकास महामंडळ आहे। मुसलमानांच्यासाठी मौलाना आझाद विकास महामंडळ आहे। आमच्या भटक्या विमुक्तांच्यासाठी वसंतराव नाईक यांच्या नावानं महामंडळ आहे। तुम्ही करा ना असं। हे चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे। हे ठराविक लोक या सगळ्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। त्यामुळं आदिवासींच्या वरती धनगर अन्याय करत नाही। आदिवासीमध्ये यातल्याच काही मुख्य जमाती आहेत, नेते मंडळी आहेत, हे त्यांच्यावरती सातत्यानं अन्याय करतायत। आज या लोकांनी वैतागून दाखलासुद्धा मागायचं सोडून दिलेला आहे।
आज माझा मित्र सोलापूरमध्ये 11 दिवस झाला उपोषणाला बसलाय, अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळावा म्हणून, 117 उपजमातींना न्याय मिळावा म्हणून 11वा दिवस त्यांचं उपोषण सुरू आहे. लक्ष्मण हाके यांची भूमिका नेमकी तुम्ही कशी पाहता? कारण धनगरांच्या बद्दल कधी ते बोलत नाही. काय धनगरांच्या बद्दल ते नेहमी आंदोलनामध्ये असतात ना, असं काय देवा प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांनी बोलावंच असं नाही, पण धनगर आरक्षणामध्ये ते नेहमी प्रत्येक वेळेस ते अग्रेसर असायचे. आता ओबीसींच्या विषयामध्ये ते ताकदीनं लढत आहेत, त्यामुळे धनगर आरक्षणामध्ये ते नाहीत असं म्हणता येईल असं मला वाटत नाही. कमी भासते या ठिकाणी. काय आहे की सगळीकडून चालू आहे, लोक सगळे आता पूर्ण ताकदीनं या विषयामध्ये उतरलेले आहेत. परवा आम्ही रास्ता रोकोचं आव्हान केलं, राज्यभर शेकडो ठिकाणी रास्ता रोको झाले. लोक आता सगळी या बाबतीमध्ये सतर्क झालेले आहेत, हुशार झालेले आहेत आणि कुठं काय असेल विषय तर लगेच या विषयामध्ये लोक मोठ्या संख्येनं भाग घेतात. शिंदे यांच्या समितीचा अहवाल आहे धनगर आरक्षणाबद्दलचा, मुख्यमंत्री ते स्वीकारतील असं तुम्हाला वाटतं? आणि या लिफाफ्यामध्ये नेमकं काय असणार या अहवालात? काही हिंट्स तुम्हाला मिळाल्यात का? बघा, त्या अहवालामध्ये काय असणार याविषयी मी बोलणं हे उचित नाही. त्या समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुधाकर शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे सदस्य आहेत आणि हा कॉन्फिडन्शियल हा सगळा विषय असल्यामुळं त्याच्यावरती त्यांनीच भाष्य केलेलं चांगलं. त्यामुळे मी या विषयावरती बोलत नाही. पण मला मिळालेली माहिती अशी आहे की अहवाल आता पूर्ण तयार झालेला आहे, अहवालावरती सदस्यांच्या सह्या झालेल्या आहेत. मग त्यांची वेळ घेऊन तो अहवाल सरकारकडे सादर करतील असं मला वाटतंय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.